गंध. स्पर्श. नाही. स्पर्श. आपल्याला वारा कशानं कळतो? स्पर्शानं कळतो. स्पर्श. हो. बरोबर. हा. कानात जी पोकळी आहे त्यावेळी त्याच्यामध्ये नव्हती आपल्याला शब्द ऐकू येतो. ओके. असं लक्षात ठेवायला हरकत नाही. वाऱ्यानं आपल्याला स्पर्श कळतो, म्हणून वाऱ्याचा स्पर्श किंवा वायूचा स्पर्श. त्यानंतर अग्नी. अग्नीचा काय गुण? रूप. आपल्याला जे दिसतं ते रूप. रूप, हे गुण अग्नीचा आहे. त्यानंतर आप. आपाचा, आप म्हणजे जल महाभूत. जल महाभूताचा रस हा गुण आहे. आणि पृथ्वी महाभूताचा गंध हा गुण आहे. विसरायचं नाही. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा मातीचा गंध येतो. बरोबर. त्यामुळे पृथ्वी महाभूताचा आपण गंध हा गुण धरतो. आणि यांची सर्वांची इंद्रिय कशी आहेत? तर आकाश इंद्रिय कुठलं? कान. त्यानंतर वायू, वायूचं स्पर्शनेंद्रिय किंवा त्वचा. त्यानंतर अग्नी, अग्नीचं कुठलं? नेत्र. नेत्र, रूप. हा. त्यानंतर आप, कुठलं? रसना, जीभ. जिव्हा, जिव्हा. हा. आणि पृथ्वी, पृथ्वी नाक. 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 गंध येतो म्हणजे नाक असतो. तर हे सगळे विशिष्ट गुण झाले त्यांचे. परत आपण एखाद्या माणसाला बघा कसं वर्णन करतो, त्याचे गुण वर्णन करतो. विविध अंगानं त्याला वर्णन करतो. म्हणजे तो थोडा चिडका आहे, हा हा, त्याचे थोडे दात असे पुढे आहेत, किंवा त्याला तो डोळ्यानं जरा तिरळा आहे, किंवा तो काळा काळा आहे. हे सगळे आपण त्याचे गुण वर्णन करतो. तसं गुण जेव्हा त्रिगुणांमध्ये विशिष्ट मिक्सचर होतं तेव्हा अनेक गुण तयार होत असतात विकारांच्या स्वरूपात. आणि हे पंचमहाभूतांमध्ये आपल्याला दिसतात. आणि हेच गुण सगळीकडे सृष्टीमध्ये पसरलेले आहेत. ओके. आणि ह्या गुणांची संख्या आयुर्वेदानुसार 20 आहे, ज्याला गुरु आदी गुण म्हटलेलं आहे. गुरुवादी गुण अशी संज्ञा आहे. आता हे महाभूतांमध्ये पण दिसणार. उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगायचं झालं तर पृथ्वी महाभूत घेतलं आपण एकच पहिलं. तर पृथ्वी महाभूत आपण विचार केला की पृथ्वी म्हणजे आपण साधारणतः काय धरणार? तर जे जड आहे ते माती स्वरूपात आहे असं आहे. मग त्याला काहीतरी विशिष्ट एक एक तर गुण आपण बघितला की गंध. बरोबर आहे. अजून काय असेल? जडपणा असेल. बरोबर आहे. सगळ्या महाभूतामध्ये जड असलेलं महाभूत कुठलं आहे? पृथ्वी महाभूत आहे. त्यानंतर त्याचा खरखरीतपणा असेल त्याला. बरोबर. पाणी अवशोषित करण्याची ताकद असेल त्याच्यामध्ये. अशा पद्धतीत प्रत्येक महाभूतामध्ये काही विशिष्ट गुण हे असणार आहे. उपजाऊ स्थिती आहे. हा. स्थिती आहे त्याची, जडत्व जास्ती आहे, गुरुत्व आहे त्याला जास्ती. तसंच जलमहाभूताचं काही सांगता येईल? तर त्याला प्रवाहित्व आहे. बरोबर आहे. हे आपण सांगू शकतो. त्यानंतर वायू घेतला तर वायूला पण आपण काय स्पर्शानं समजतो. बरोबर आहे. थंड उष्ण हे पण आपल्याला स्पर्शानं समजतात वायूचे. बरोबर आहे. तो गंधाचं वहन करू शकतो. बरोबर आहे. ते पण आपल्याला म्हणजे वहन करून नेणारा, इकडून तिकडे नेणारा हा वायू आहे हे आपल्याला कळतं. आपण ढगांना बघतो, इकडून तिकडे ढगांना कोण नेतं? वाराच नेतो. बरोबर आहे. त्यानंतर जर समजा खूप सोसाट्याचा वारा सुटला तर समुद्राला उधाण येतं की नाही? येतं. म्हणजे वाऱ्याचा परिणाम सगळीकडे होत असतो हे आपल्याला दिसतं. आणि ते महत्वाचं काम ते काय करत असतो? इकडून तिकडे नेणे म्हणजेच वहन करणे. ओके. आता ह्याचा शरीराशी संबंध लावायचा प्रत्येक गोष्टींचा. पुढे बघा आता कसं येणार. त्यानंतर अग्नी. अग्नी कसा असतो? अग्नीचा विशिष्ट गुण उष्ण. दाहक. उष्णता, दाहकता. त्याच्यानंतर पाण्याला वाफेत रूपांतर करणारा. बरोबर. अगदी सिंपल शब्दात आपण सगळे त्याची चर्चा अशी करूया. बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीला शुद्ध करणारा. उदाहरणार्थ आपल्याला जर समजा धातू शुद्ध करायचा आहे तर फाउंड्रीज असतात. बरोबर आहे ना. फाउंड्रीमध्ये ते वितळवलं जातं आणि त्याच्यातलं
घाण असेल ती बाहेर काढली जाते आणि शुद्ध स्वरूपात आपल्याला मेटल मिळतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शुद्ध करणं हा पण त्याचा गुण आहे. त्यानंतर आहे जल, जलाचं वहन हे झालं. वायू, नंतर पृथ्वी, पृथ्वी पण झालं. आकाश शेवटचा. आकाशाचे महत्वाचं 2 गुण, एक म्हणजे शब्द आणि दुसरं व्यापणे. कुठलीही गोष्ट जी व्यापलेली आहे ती व्यापण्यासाठी ज्यानं जागा उत्पन्न करून दिली ते म्हणजे आकाश. बरोबर आहे. पृथ्वी व्यापलेली आहे. सौरमंडलामध्ये पृथ्वीचं एक स्थान आहे. तसंच सौरमंडल हे सुद्धा एक विश्वाचं स्थान आहे. विश्वामध्ये त्याचं पण एक स्थान आहे. अशा पद्धतीत व्यापणे हे जिथे कुठे आलं ते सगळं आकाशानं स्थान दिलं म्हणून आलं. जसं आपण म्हणतो ना, मला थोडी माझी स्पेस पाहिजे. प्रत्येकाला आपापली स्पेस पाहिजे. हा जो काही स्पेस हा कन्सेप्ट आहे तो सगळा आकाश. आलं का लक्षात? आता हा वेगवेगळ्या विविध अंगानं येतो. जसं आपण विचार करू तशा स्वरूपात तो घेता येतो. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये ह्या गोष्टीचा सूक्ष्मत्वाने जेवढा विचार करता येईल तेवढं आपण खूप डीपली समजून घेऊ शकतो. आणि हे समजणे म्हणजे कशाला समजणे आहे? त्रिगुणांना समजणे आहे बेसिकली. पंचमहाभूत तर आपण समजतोच आहोत, पण पंचमहाभूतांची उत्पत्ती ही त्रिगुणांपासून झालेली आहे म्हटल्यानंतर त्यांना समजणे हे त्याच्याबरोबर आलंच. आलं का लक्षात? उदाहरणार्थ आता पृथ्वी महाभूत सर्वात जड आहे, मग त्रिगुणांपैकी कुठला गुण त्याच्यात जास्ती असेल? तम. तमोगुण जास्ती असेल. सर्वात हलकं कुठलं आहे? जो वर आकाश. जातो. आकाश. नाही, नाही. त्याही पेक्षा वर जातो. सरळ एवढा हलका आहे की वर जातो. अग्नी कधी खाली जाताना बघितलाय? नाही. नाही. नाही, त्याच्यापेक्षा वर जातो. म्हणजे ते पण, आकाश पण हलका आहे, परंतु त्याही पेक्षा हलकं काय आहे? अग्नी आहे. पण पृथ्वीपेक्षा कमी जड असा पदार्थ कुठला आहे? म्हणजे कुठलं महाभूत आहे? जल जल आहे. आहे. जल आहे. पण आहे म्हणजे जड आहे. त्यातही तमोगुण आहेच. आलं का लक्षात? तसंच जो सर्वात हलका आहे तो सत्वगुणी म्हणता येईल. ओके. त्यानंतर ज्याला म्हणून हे आहे वहन किंवा इकडून तिकडे चलगुण ज्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ रजोगुणी जो माणूस असते रजोगुण. किंवा रजोगुण हा जो आहे तो कर्ता, क्रियेचा कारक आहे गुण. बरोबर आहे. मग कर्ता किंवा क्रिया करणारा, इकडून तिकडे नेणारा किंवा वस्तूमध्ये बदल घडवणारा, अशा पद्धतीत जर विचार केला तर ह्यातलं महाभूत कुठलं येणार? वायू. वायू. च- बरोबर आहे. इकडून चंचलता. तिकडे चंचलता हम्म. ही सगळी आली. म्हणजे त्रिगुणांपासून यांची उत्पत्ती झाली हे आपण आता बघितलं. बरोबर आहे. आता ही कन्सेप्ट थोडीशी वाढवली की आयुर्वेद जसा विकसित झाला त्याच्यामध्ये आपलं शरीर हे त्रिदोषांपासून बनलेलं आहे हे त्यांनी पहिलं मानलं. ओके. आपल्याकडे सुद्धा योगामध्ये कसा कन्सेप्ट आहे? तर आपल्याला प्रकृतीला टाकून द्यायचं आहे आणि पुरुषाला समजून घ्यायचं आहे, म्हणजे मुक्त होणार. बरोबर आहे ना? मग प्रकृती जी आहे, जिच्यापासून सगळं शरीर बनलेलं आहे, ते एक विशिष्ट संघटन आहे, विकारी आहे. प्रकृती आहे का शरीर? म्हणजे नाही. माझी प्रकृती ठीक नाही असं आपण म्हणतो खरं, परंतु तो यौगिक शब्द आलेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे काय नाहीये तर सम अवस्थेत नाहीये, विषम झालेला आहे, काहीतरी वेगळं झालेलं आहे. पण बेसिकली विचार केला तर जेव्हा प्रकृतीत विषमता आली त्याचमुळे तर शरीर बनलंय. गुणांमध्ये विषमता आली त्याच वेळी तर पंचमहाभूत निर्माण झाली, त्याच पंचमहाभूतांपासून शरीर बनलं आणि त्या शरीराचा आधार घेऊन राहू लागला तो त्या शरीराचा स्वामी, म्हणजेच कोण? पुरुष. आत्मा. आत्मा. तत् हा हा हा. तर त्याच्यामुळे चैतन्य निर्माण झालं आणि शरीर हे हालचाल करू लागलं, बोलू लागलं, चालू लागलं, जीभ त्याला कळायला लागलं आणि तो त्या फंदात पडला. म्हणजेच तो दोष निर्माण झाला. त्या अर्थाने शरीर हे त्रिदोषांपासून बनलेलं आहे.
आणि ते आहेत वात, पित्त आणि कफ. हे 3 दोष शरीरामध्ये आहेत. समजतंय ना? अगदी सोप्या स्वरूपातच सांगतोय. कोलॅबरेशन. हा, म्हणजे गुणांशी त्रिगुणांशी असलेला संबंध हा फार महत्वाचा आहे. त्याच्या अनुषंगाने तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकणार, कारण ते तत्वज्ञानाशी जोडायचंच आहे आपल्याला. बरोबर? तर ही पंचमहाभूतांचे गुण झाले. तसेच या पंचमहाभूतांपासून सगळं शरीर बनलेलं आहे. मग त्याचा एकदम सिंपल आणि समजायला सोपं म्हणून त्यांनी त्रिदोषांची रचना केली. आता हे 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. आता योगातला अजून एक नियम आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे यत पिंडी तत् ब्रह्मांडी. ब्रह्मांडी. बरोबर आहे ना? मग यत ब्रह्मांडी तत् पिंडी पण, वाईस वर्सा. बरोबर आहे ना? जसं कुठल्याही गोष्टीचा आपण विचार केला तर दर्शनशास्त्रामध्ये सगळीकडे लिहिलेलं, सगळ्या दर्शनामध्ये कॉमन असलेली गोष्ट ती म्हणजे प्रत्येक पदार्थ हा नश्वर आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. लय या तिन्ही प्रोसेसमधनं प्रत्येक गोष्ट या भूतलावरची किंवा या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही चरणामधून जातच असते. मग हा जो नियम आहे, या नियमाचा आधार प्लस मगाशी सांगितलं तसं गुणांचा आधार, या सर्वांची सांगड घालता येईल अशा पद्धतीत दोषांची रचना केली, जे समजून घ्यायला आपल्याला सोपं होईल. आणि यामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 जे आहेत, त्यातला जो कफ आहे त्याला सृजनशील म्हणता येईल, जो उत्पत्ती करू शकतो. त्याच्यानंतर पित्त. पित्त हे काय करतं? पाचन करतं, पालन करतं. आणि वात हा जो आहे तो कोण आहे? डिस्ट्रक्टर किंवा नाश करणारा. सृजन कोण करतं? कफदोष. पालन कोण करतं? पित्तदोष. आणि नाश कोण करतं? वातदोष. आता याचं एक कॉमन उदाहरण आपण घेऊ. आपल्या आपल्या जन्मापासून जर बघितलं तर लहान मूल असतं, बरोबर आहे, त्याचं शरीर वाढत असतं. म्हणून बाल्यावस्थेमध्ये कफाचं आधिक्य जास्ती असतं. लहान मुलं तुम्हाला काय, लहान मुलांना जर तुम्ही कुरकुरे ठेवलेत समोर तर कशी पळत जातात. का पळत जातात? तर त्यांना कफाचं आधिक्य असतं शरीरामध्ये आणि त्यांना त्याच्या विरोधी गुण पाहिजे असतो. तिखट, आंबट, चुरचुरीत अशा पद्धतीचे पदार्थ त्यांना घ्यायची इच्छा निर्माण होते. हे नैसर्गिक आहे. जे गुण आपल्यामध्ये कमतरता आहे किंवा जे अधिक प्रबल झालेले आहेत त्यांना कमी करण्यासाठी दुसऱ्या गुणांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. ही नैसर्गिक प्रवृत्ती शरीराची आहे आणि हे पटत जातं. जेव्हा आम्ही चिकित्सा करत असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत सूक्ष्मतेनं विचार केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि इथे मग पथ्याची संकल्पना सुद्धा निर्माण करता येते. ओके, आता ही एक झालं. दुसरं, हे जे शरीर आहे याचं जर पालन व्हायचं असेल तर शरीरामध्ये सतत बदल घडवले पाहिजेत. लहानाचं म्हणजे 1 फूट जे मूल असतं लहान जन्मल्यानंतर ते 6 फूट व्हायला पाहिजे 18व्या वर्षी. बरोबर आहे ना? म्हणजे त्याच्यात बदल घडवायला पाहिजेत असे की जे पोषक आहेत त्याला पालन करणारे आहेत, म्हणजे पचन क्रिया झाली पाहिजे. एका सेलपासून दुसरी सेल निर्माण होण्याची क्रिया झाली पाहिजे. त्याच्यात बदल झाले पाहिजेत. हाडांची वाढ झाली पाहिजे, मांसाची वाढ झाली पाहिजे, बुद्धीची वाढ झाली पाहिजे. म्हणजेच त्या पेशी व्यवस्थित त्यांच्यामध्ये विभाजन करून त्यांचं संघटन त्या अनुषंगाने झालं पाहिजे. ही सगळी पचनाची क्रिया, आपल्या शरीराला आवश्यक घटक पुरवण्याची क्रिया, पालनाची क्रिया ही कोण करत असतं?
पित्त करत असतं. जर आपला वाढीचा आलेख बघितला तर कसा असतो, 18 वर्षापर्यंत असा वर जातो, 20 वर्षापर्यंत आपण वैज्ञानिक काय सांगे 18 ते 21 हे त्यांनी दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये वाढ होते. त्याच्यानंतर 45 पर्यंत साधारण ती ग्राफ सरळ राहू शकतो. सरळ प्लॅटू नाही, सरळ राहणार एकदम. आणि त्यानंतर मात्र परत डाऊनग्रेड होतो, म्हणजे शरीर परत झिजायला सुरुवात होते. मग इथे कुठल्या दोषाचं आधिक्य आलं? वातदोषाचं. वातदोषाचं. अशा पद्धतीत समजून घ्यायचं आहे. हे शास्त्र जे आहे हे आपल्याला अशा पद्धतीत समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बाल्यावस्थेमध्ये कुठल्या दोषाचा असतो प्रमुख? कफदोष असतो, बरोबर. त्यानंतर तारुण्यावस्थेमध्ये कुठला दोष प्रबल असतो? पित्तदोष. पित्त. आणि वार्धक्यामध्ये कुठला असतो? वात. वात. आता जर तुम्ही एकदम साधी सिंपल गोष्ट बघितली, सर्वात जास्ती सर्दी खोकला आणणारे कोण? मोठी माणसं असतात की लहान मुलं असतात? लहान मुलं. हा, लहान मुलांना सर्दी खोकले जास्ती होतात, कफाचं आधिक्य असतं म्हणून. आता तुम्ही पण लहानाचे मोठे झालात, लहानपणी कधी पित्त झालेलं का तुम्हाला? नाही. पण कधीच जेव्हा नाही. तुम्ही ती 25-30ला आलात तेव्हा पित्ताचे आजार चालू झाले, झाले की नाही? बरोबर आहे. हा, आणि जेव्हा तुम्ही 45 क्रॉस करून पुढे जाणार तेव्हा तुमचे सांधे बिंदे धरायला सुरू होतात, म्हणजेच झीज चालू होते शरीराची, म्हणजेच वाताचे रोग चालू होतात. आलं का लक्षात? या सर, अनुषंगाने हे जे 45च्या पुढे जे सगळे वाताचे रोग सुरू होतात आणि शरीर झिजायला सुरू होतं, त्याला मेंटेन करून ठेवता येत नाही का? त्याला म्हणतात वृक्ष चिकित्सा आहे ना आपल्याकडे. वयस्थापन आपल्याकडे रसायन चिकित्सा आहे. हठयोगाच्या बंधमुद्रा पण त्यासाठीच सांगितलेत. ते म्हातारपण पण थांबवायला. त्याला सांगितलं. त्याच्यानंतर यौगिक आहार पण सांगितलेला आहे, तो पण त्याच अनुषंगाने आहे. कशा पद्धतीत मेंटेन करायचं हे आहे. आता हे सगळं त्याच्यावर मी येणार आहे थोडा. काय म्हणतात त्याला, आता लोकांना संयम. इच्छा काय असते की आपल्याला हे चिकित्सा समजावी आणि आपण त्याच्यात निपुण व्हावं, ही प्रत्येकाची इच्छा असते की मी माझं शरीराचं समजून घ्यावं. प्रत्येकाला असतेच ही आंतरिक जाणीव आहे ती. पण जर तुम्ही बेसिक्स नीट करत गेलात तरच ती व्यवस्थित समजणार. त्यामुळे क्रमानेच जाऊया, हळूहळू चिकित्सेपर्यंत येणारच आहोत आपण. तर आपण कुठपर्यंत होतो? तर त्रिगुणांपासून महाभूत कशी बनली, त्या त्रिगुणांचा अन्योन्य संबंध किंवा त्रिगुणांपासून अनेक गुण कसे बनले हे आपण बघितले, बरोबर आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये माझी स्क्रीन शेअर करून 20 गुण दाखवतो. सर हे नोट्स मध्ये येईल ना, लिहून घ्यायची गरज नाही? कशामध्ये? तुम्ही नोट्स देणार आहेत का? हा, नोट्स देतो किंवा सर पण देतील. त्या नोट्समध्ये तेवढं सफिशियंट आहे, कारण मी आता जे शिकवतोय ना हे तर लिहून घ्या तुम्ही. असेल नसेल माहिती नाही, हे तर लिहून घ्या. वरचं बघा, पहिलं काय आहे? गुरु आणि लघु. आता माझा चेहरा दिसतोय का? नाही. नाही ना. मग असं काही करता येईल का चेहरा दिसायला? नाही ना, काय करतायत? स्क्रीन दिसते फक्त. हा, ठीक आहे. ठीक आहे, आपण हे लिहून घ्या, गुरु लघु. दुसरं काय आहे? गुरुर्मंद हिमस्निग्ध. शीत उष्ण. हा, दुसरं आहे शीत आणि उष्ण. स्निग्ध. तिसरं काय आहे? स्निग्ध स्निग्ध. आणि रुक्ष. हा, लिहून घ्या बरोबर. मंद, तीक्ष्ण, स्थिर, सरळ. सरळ काय? प्रवाहित होणारा. एक एक आपण हे करू. मृदू, कठीण, विशद, पिच्छिल, श्लक्ष्ण,
खरं, सूक्ष्म, स्थूल, सांद्र आणि द्रव. आता हे सगळे काय झाले? गुरुवादी गुण असं वरती हेडिंग द्या त्याला. गुरु आदी गुण. हे जे 20 गुण आहेत हे आपल्या चिकित्सेसाठी किंवा औषधांसाठी सगळीकडे आवश्यक आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी माईक आपलं हे स्क्रीन चालू करा. आज पाटील मॅडम नाही आहेत वाटतं. मी आहे सर, पण मी थोडीशी कामात आहे म्हणून चालू केलं नाहीये व्हिडिओ. बरोबर. काम आता करत पहिला करत. गुण जर बघितला, पहिले गुण जर बघितले तर आता हे जर गुण आहेत ते एकमेकाच्या विरोधी आहेत. 10 गुण आहेत त्यांच्या विरोधी 10 गुण आहेत. अशा पद्धतीत हे गुरुवादी गुण आहेत. आणि हे सगळे विकारातनं उत्पन्न झालेले आहेत. त्रिगुणांचे विकार म्हणून हे गुण आपल्याला सृष्टीमध्ये बघायला मिळतात असं आयुर्वेद सांगतं. तर गुरुगुण, गुरु म्हणजे जो जड आहे, गुरु म्हणजे बरोबर. मोठा, गुरु म्हणजे जड. बरोबर आहे. ज्याला गुरुत्व जास्ती आहे तो गुरु. बरोबर. ज्याला आकार जास्ती आहे तो गुरु, आणि जो आकाराने लहान आहे तो लघु, आणि जो वजनाने लहान आहे तो पण लघुच. बरोबर. हे 2 गुण झाले. त्यानंतर शीत आणि उष्ण. शीत म्हणजे थंड, ज्याचं टेम्परेचर कमी आहे ते शीत, ज्याचं टेम्परेचर जास्ती आहे ते उष्ण. उष्ण. हा. त्यानंतर स्निग्ध. स्निग्ध म्हणजे तूप, तेल, हे स्निग्ध आहे. बरोबर. तेलकट म्हणजे स्निग्ध. आणि तेलकटच्या विरुद्ध काय आहे तर रुक्ष. माझी त्वचा रुक्ष झाली तर मी काय करायला पाहिजे? तेल लावायला सेवन पाहिजे. केलं पाहिजे, तेल लावलं पाहिजे. म्हणजेच कुठला गुण वाढणार आहे तर स्निग्ध गुण वाढणार आहे. आलं लक्षात? पुढे मकर मंद. संक्रांती वापरतात. हा. मंद आणि तीक्ष्ण. मंद म्हणजे ज्याचा वेग कमी आहे तो मंद. तीव्र संवेगानाम आसन्नः. योगावाले आहोत आपण. ज्याचा वेग मंद आहे तो मंद, आणि तीक्ष्ण म्हणजे तीव्र संवेगानाम. पुढे स्थिर. स्थिर म्हणजे जो एका जागी उभा आहे, एकाच जागी बसून राहतो, तो म्हणजे स्थिर. बरोबर. आणि सरव म्हणजे जो सरपटत जातो किंवा प्रवाहित राहतो. इकडून तिकडे जातो, प्रवाही राहतो, तो सरव. पुढे मृदू आणि कठीण. मृदू म्हणजे मऊ, आणि कठीण म्हणजे कडक. ओके. पुढे विशद आणि पिच्छिल. हे समजून घेण्यासारखं आहे. भेंडी. समजा आता हा हा भेंडीची ते भाजी. कसं आहे? हा. उदाहरणार्थ, जर समजा तुम्ही एखादं भांड धुवायचं आहे तर धुण्यासाठी, खंगाळण्यासाठी जो गुण लागतो तो विशद, आणि जे चिकटून बसतं ते पिच्छिल. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्ही विम बार वापरलात आणि एखादं तेलकट भांड धुवून काढलं तर विशद गुणाने ते काम केलं. त्या साबणाच्या विशद गुणामुळे ते काम झालं. केमिकल राखेनं रिॲक्शन धुवून झाली काढलं. थोडक्यात. हा. त्या राखेनं धुवून काढलं तरी विशद गुणामुळे ती ऍक्शन झाली, ती तेलकटपणा निघून गेला. आणि तेलकटपणा म्हणजेच पिच्छिल, किंवा जे चिकटून बसतं ते पिच्छिल. म्हणजे आम्ल आणि अमलारी असं म्हणायचं थोडक्यात. हा. तुम्ही हा समजून घेण्याचा गुण आहे म्हटलं ते, असं की ज्यानं पदार्थ स्वच्छ करता येईल असा जो गुण आहे तो म्हणजे विशद. त्या पदार्थामध्ये विशद गुण आहे म्हणून पदार्थ स्वच्छ करता येतो. आणि जे चिकटून बसणारा आहे तो पदार्थ पिच्छिल आहे, पिच्छिल गुणाचा आहे. उदाहरणार्थ,
लोक कसे सांगत येतात की डॉक्टर एवढा कफ झालाय ना, तुटतच नाही, पडतच नाही. बरोबर आहे. आता हे पडण्यासाठी मग त्याला बिभितक नावाचं एक आपल्याकडे बेरडा माहितीये, बेरडा. हो. हा हा, तर बेरड्याचं त्याला काढा करून द्यायचा. बेडा घालायचा आणि वासा म्हणजे अडुळसा घालायचा आणि काढा करून द्यायचा, की त्या बेरड्यामध्ये विषद गुण आहे आणि विरेचन. त्याच्यामुळे तो हे चिकटून बसलेला जो कफ आहे तो तुटतच नाही असं जे पेशंट सांगत असतो, तो तुटायला सुरुवात होते. ओके. विम बार. आता हळूहळू तुम्हाला ह्या गुणांमुळे आपण काय करू शकतो ह्याची पण कल्पना उदाहरणासहित देतोय, त्यामुळे येऊ शकेल. म्युकोलायटिक एजंटला पण आपण विषद म्हणू शकतो ना आपण सर? विषद म्हणू शकतो. बरोबर, परफेक्ट. पुढे भेंडीची भाजी करताना कोकम घालतात ते विषद. विषद. भेंड्याची भाजीचा जो पिच्छिलपणा आहे तो कमी करण्यासाठी जे आपण कोकम घालतो तो विषद. पुढे आळूच्या लिंबू. भाजीत पण गुळ घालायला लागतो. हा, बरोबर. श्लक्ष्ण आणि खरं. कन्सेप्ट समजली म्हणजे झालं. गुणांचं असंच आहे, गुण आपण समजूनच घेत असतो. गुण हे समजूनच घेण्यासारखे आहेत आणि त्या गुणांमुळे आपण एखाद्या पदार्थामध्ये भेद करू शकत असतो. म्हणजे एखादं मोबाईल चौकोनी आहे, गोल असेल तर तो मोबाईल आपण समजणार नाही. गुणांवरूनच आपण समजत असतो गोष्टींना सगळ्या. ओके. तसं हे समजून घेतलं तुम्ही एकदा विषद म्हणजे काय, पिच्छिलं म्हणजे काय असं. पुढे श्लक्ष्ण आणि खरं. श्लक्ष्ण म्हणजे काय? लक्षणासहित. नाही, श्लक्ष्ण म्हणजे एकदम बारीक बारीक. म्हणजे आता जर तुम्ही ज्वारीचं पीठ भाकरीसाठी दळायला दिलं आणि जर ते त्यानं चपातीसारखं केलं तर चालेल का? ते थोडंसं जाड करायलाच पाहिजे. बरोबर आहे. मग त्याला म्हणतात खरं. थोडंसं जाडच पाहिजे, ते खरं. खरखरीत. आणि जे अति बारीक आहे ते श्लक्ष्ण. मैदा आता मैदा. श्लक्ष्णाची आता म्हणजे हे मैदा. कशाला लागतात गोष्टी, तर उदाहरणार्थ समजा मी एखाद्या खनिजाचं भस्म केलं, तर भस्माची पूर्तता किंवा भस्म व्यवस्थित झालंय हे समजणार कसं? तर ते भस्म जर मी असं चिमटीत घेऊन असं केलं आणि फुंकलं तरी सुद्धा माझ्या ज्या हाताच्या बारीक रेषा आहेत त्याच्यामध्ये ते अडकून राहतं. इतकं बारीक म्हणजे श्लक्ष्ण. अच्छा. आणि जर ते राहिलं नाही त्याच्यात, नुसतं उडून गेलं तर खरं. कळालं. त्याच्यानंतर अजून उदाहरण देतो तुम्हाला. तूप तुम्ही पावडर कढवलं. हातावर राहते. महिलांसाठी स्पेशल उदाहरण देतो. ह्याचं वेगळं उदाहरण, म्हणजे गुण कसे समजून घ्यायचे असतात हे वेगळं उदाहरण सांगतो. तूप तुम्ही कढवता, बऱ्याच महिलांनी केलेलं आहे. बरोबर आहे. लोणी कढवलं की तूप होतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जेव्हा कधी तुम्हाला ते तूप काळं झालं, म्हणजेच काय झालं, खरं पाक म्हणतो आम्ही त्याला, किंवा आपल्या बोलीचाली भाषेत काय म्हणतात लक्षात नाही आता, पण थोडक्यात जास्ती शिजलं गेलं तर खाली काळं तयार होतं आणि ते जे तूप असतं त्याच्यामध्ये कणी जास्ती लागते. हो, बरोबर. बघा तुम्ही ते खायला तुम्हाला जिभेला खरखरीत लागणार. आणि कणीदार असते. तेच जर आणि जर अगदीच म्हणजे अपक्व अवस्थेत असेल तर तेवढंच ते बुळबुळीत राहतं, म्हणजे अगदीच लक्षण राहतं, मऊ राहतं एकदम. इथे पण म्हणजे इथे आपण नुसतं स्पर्श हा गुण तिथे तशा पद्धतीनं ठेवला नाही, आपण जिभेनं सुद्धा स्पर्श करतो आहोत गोष्टींना. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये जो संस्कार केला तो अग्नीनं केला, आणि अग्नीनं सुद्धा खरता येऊ शकते, अग्नीनं श्लक्ष्णता येऊ शकते. गुणांचा विचार कसा करायचा आहे याचं उदाहरण दिलं. श्लक्ष्ण म्हणजे काय तर बारीक पावडर, आणि खरं म्हणजे काय तर जाड, जे आपल्याला हाताला खरखरीत लागतं. पुढे सूक्ष्म आणि स्थूल.
हे सरळ सरळ आहे, जे लहान आणि मोठं. बरोबर. म्हणजे अणिमा गरिमा लघिमा मधलं अणिमा आणि गरिमा. सर श्लक्ष्ण आणि सूक्ष्म मध्ये फरक काय? हा, श्लक्ष्ण आणि खरं हे दोन एकमेकाचे विरोधी आहेत आणि ते तारतम्याने एकमेकाच्या विरोधी समजून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ही आकाराने कमी असणे म्हणजे श्लक्ष्ण असणे नव्हे. तीच गोष्ट आकाराने सूक्ष्म करू शकतो आपण आणि त्याचा स्पर्श मऊ करू शकतो, त्याला म्हणतात काय, श्लक्ष्ण. आणि तीच गोष्ट जेव्हा तीच गोष्ट म्हणा किंवा त्यापेक्षा विरुद्ध गुणाची कथा अशी आहे, म्हणजे ज्याला आपण खरं गुण म्हणणार, ती खरखरीत लागणार. आता खरखरीतनं काय काय होऊ शकतं बघा. तुम्ही दिवाळीला उटणं लावता. हा, उटणं कसं असलं पाहिजे, तर थोडं खरखरीत. खरखरीत असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय खरवट. होतं, आउटर लेअर ऑफ स्किन जो आपल्याला नाश होत आलेला आहे त्याला आपण काढून टाकू शकतो. बरोबर आहे. म्हणजे खरं गुणांमुळे काय काम होणार आहे, तर खरवडण्याचं काम होणार आहे. आणि श्लक्ष्ण गुणामुळे काय होणार आहे, तर पोतण्याचं काम होणार आहे. उदाहरणार्थ तुमची घरातली पुट्टी. भरून काढणे. हा, पुट्टी जर खरखरीत असेल तर लागेल का भिंतीला? नाही होणार. नाही. हा, म्हणजे ती तशी श्लक्ष्ण पाहिजे. ह्याच्यात तुम्हाला फरक लक्षात आला. आता सूक्ष्म आणि स्थूल म्हणजे काय, तर सूक्ष्म आणि स्थूल हे आकारमानानुसारच आहे. म्हणजे हनुमान छोटा पण होत होता आणि मोठा पण होत होता. बरोबर आहे. या पद्धतीनं सूक्ष्म आणि स्थूल हे गुण आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा हे आहे सांद्र आणि द्रव. सांद्र हे ठराविक प्रमाणात पाणी आत घेण्याचं लक्षण आहे, त्याच्यावर नाही. आलं का लक्षात? सांद्र म्हणजे उदाहरण काय देता येईल का बघतो. मिठाचं. स्पंज. शोषून वादळतात घेणे. गोष्टी पावसाळ्यात. शोषून पावसाळ्यात घेणे. गोष्टी वादळतात की नाही? सर माती स्पंज शोषून घेतो. माती पण सर पाणी शोषून घेते. हा, उदाहरणार्थ आता हा गुण सांगण्यामध्ये हे कसं आहे शास्त्राचा, तर तुम्ही समजा वाळू घेतली, अजिबात त्याच्यात मॉइश्चर नाही, आणि त्याच्यात जर बी टाकलं, येईल का रुजून? नाही. सांद्रता असेल तरच काम होणार. सांद्रता पाहिजे. ओके. नम असावं. हा, ह्युमिड म्हणजे सांद्र आणि लिक्विड म्हणजे द्रव. ओके. आता सांद्र असणे ह्याच्यातून आपण महत्वाचं गोष्ट आत्ताच शिकलो की सांद्र गोष्टी असेल तर त्याच्यातून जर्मिनेशन होऊ शकतो. बरोबर. एखादं बीज उगवायला सांद्रता आवश्यक आहे. बरोबर. आणि म्हणून स्त्रिया या जन्म देण्याला काय देऊ शकतात, त्या सांद्रच आहेत. पुरुष त्या मनाने खरं आहे, काय म्हणतात, कठीण आहे. बघा, सगळे गुण दोघांमध्ये फरक आहे, पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये. आपतत्व जास्ती असलेली ही स्त्री आहे आणि त्याच ह्याच्यात म्हणजे पृथ्वी गुण जास्ती असलेला किंवा अशा पद्धतीत पुरुष आहे. तर हे झाले, हा, हे सगळे काय झाले, गुरुवादी गुण. या गुरुवादी गुणांचाच अंतर्भाव 3 दोषांमध्ये होतो. आता आपण काय बघितलं, उत्पत्ती, स्थिती आणि व्यय किंवा नाश, या तिन्ही गोष्टींशी संबंधित आपण 3 दोष बघितले. एक म्हणजे कफ, दुसरा पित्त आणि तिसरा वात. बरोबर आहे.
या तिघांना मध्ये सुद्धा वेगवेगळ्या गुणांचं आपण काय करू शकतो, डिफरंट करू शकतो, की हे गुण 20मध्ये आपल्या तिनांमध्ये विभागले गेलेले आहेत. ओके, आता कसे ते बघूया. आता पहिलं लिहून घ्या कफ. पहिला गुण आपण विचार करू, कुठला आहे? गुरु आणि लघु, बरोबर. त्यातला कुठला लागू पडेल कफाला? गुरु. कफामध्ये गुरु लिहून घ्या. दुसरं म्हणजे असं लिहून ठेवा, कफ, पित्त आणि वात तिन्ही घ्या आणि प्रत्येकाच्या खाली गुणांचं आपण डिफरन्सिएशन करू. तर हे 20 झाले का द्रवपर्यंत? नाही, आपण पहिलाच गुण बघतोय. आता बघा, गुरु हा गुण आपण कशात घेतला? कफामध्ये घेतला. कफामध्ये. आणि लघु गुण कशात घेऊ शकतो? पित्तामध्ये. ऋतुगुण पित्तामध्ये, चंचलता आहे. पित्तामध्ये घेऊ शकतो. आणि वारा कसा असतो? वात लघुच असतो ना. दोघांमध्येही घेता येईल, लिहून टाका. पित्त आणि वात दोन्ही लघु गुणाचे असू शकतात. शीत आणि उष्ण. शीतगुरु. आता हे गुण, शीत कशामध्ये असणार आहे? तर जो थंड बसून राहिलेला आहे तो थंडच असणार, बरोबर आहे ना. म्हणजे कफामध्ये शीत हा गुण असतो. आणि उष्ण गुण कशामध्ये असणार? पित्तामध्ये. परफेक्ट. वातामध्ये. वातामध्ये उष्ण गुण आणण्यासाठी काहीतरी दुसरं करावं लागेल. म्हणजे वाताला गरम करावं लागेल किंवा वाताला थंड करावं लागेल. स्वतःचा वाताचा गुण नाही. पित्ताचा स्वतःचा गुण उष्ण आहे. पुढे स्निग्ध आणि रुक्ष. कोण स्निग्ध असेल तिघातला? गुरु गुरु स्निग्ध. कफ स्निग्ध असतो आणि पित्त पण स्निग्ध असतं, लिहून घ्या. आणि वृक्ष कोण असतं? वारा. वात. आलं का? जेव्हा तुम्ही विशेषतः आम्ही कोकणवाले, कोकणात ह्युमिडिटी 90% असते. जेव्हा मी लातूरला जातो किंवा जेव्हा मी घाट चढून कोल्हापूरला गेलो की माझं इथलं सगळं असं तटतटतं, असं पूर्ण, म्हणजे त्वचा सगळी अशी हे होते. समजतंच की इथे वृक्ष वातावरण आहे, हे कळतं. म्हणजे वारा जर जास्ती अंगावर लागला, तुम्ही बघितलं तर शरीरातलं पाणी ऑटोमॅटिक कमी होतं. जर तुम्ही खूप वेळ बाईकनं प्रवास केलाय तरी सुद्धा हे आपल्याला जाणवतं. वाऱ्यामुळे पाणी उडून जातं. वृक्ष गुण. मग वृक्ष हा वाताचा गुण आहे. पुढे मंद कोण असेल? कफ. कफ. परफेक्ट, लिहा. मंद हा कफ आहे. ऍज अगेन्स्ट तीक्ष्ण कोण असेल? पित्त तीक्ष्ण. पित्त तीक्ष्ण. पुढे स्थिर कोण असेल? कफ. कफ. परफेक्ट. आणि सर कोण असेल? वात. वात असेल आणि पित्त पण असेल. आता हा पित्ताचा सरगुण मी समजावतो कसा असतो. तर आपल्या आतड्यामध्ये जी एन्झाईम्स येतात त्यांची करोजिव्ह ऍक्शन असते. म्हणजे तुम्हाला जर तोंडामध्ये मिरची घातली किंवा तिखट जिभेवर घातलं तर पाणी येतं की नाही? येतं. तसं आतड्यामध्ये सुद्धा पित्त हेच काम करतं की त्याच्या तीक्ष्णतेमुळे आतड्यामधलं पाणी आतमध्ये ओढायला मदत करतं, ज्याच्यामुळे जो पदार्थ आहे तो पुढे ढकलला जातो. आलं का लक्षात? ऑटोमॅटिक काम होतं. आपल्याला पाणी म्हणजे लाळ काय येते तर ते तिखटपणा जास्ती लागू नये म्हणून, तो वाईप आउट होऊन जावा म्हणून, बरोबर आहे ना.
तशा पद्धतीत पित्ताचं काम पण सरगुणाचं जे काम आहे ते अशा पद्धतीत पित्ताचं होतं. म्हणजे उष्ण तीक्ष्ण शरीरामध्ये जे काही असल्यामुळे कमी जास्त घटक होतात तर त्याचं मॅनेजमेंट करायचं काम करायला लागतं ना मग असं. हा, म्हणूनच तुम्हाला हे मी गुरुवादी गुण सांगण्याचा उद्देश काय आहे, तर या गुणाच्या तो गुण विपरीत आहे आणि तो एक कफाचा गुण जर असेल तर त्याच्या विरोधी दुसऱ्या पित्ताचा तरी असेल, नाही तर वाताचा तरी असेलच. आणि हे एकमेकाला बॅलन्स करायचं आहे. ज्यांचं हे बॅलन्स असणार त्यांचं वय बी सगळं थांबू शकतं जिथल्या तिथे. आलं का लक्षात? बॅलन्स डाएट म्हणजे काय, बॅलन्स आहार विहार म्हणजे काय, तर हे लघुगुरु गुण जे आहेत आता शिकवले, हे गुण परफेक्टली जर तुम्ही जसेच तसे ठेवू शकत असाल तर तुम्ही जिथल्या तिथे राहा, वाढणारच नाही, वय मग दुसरं वाढणार काहीच करता येणार नाही, एवढं एकच करावं लागेल काम. नाही होणार. कारण जगाचा नियमच आहे की जे उत्पत्ती होतं ते नष्ट पण होतच. आलं का लक्षात? उत्पत्ती स्थिती लय. हा, हा नियमच आहे. त्यामुळे तसंही होणार नाही. परंतु हा मनुष्याचं मॅन्युअल म्हणून म्हटलं की रोगाचा प्रशम करता येतो, नाश करता येत नाही. प्रशमन. आलं का लक्षात? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम विकारस्य प्रशमनम. कालच शिकवलं मी. हो हो. आणि प्रशम करता येतं. प्रशमन. हा, पुढे आपण गुणावर येऊ आधी, की योगाला कुठला पण झाला तसंच आपला? म्हणजे ना, योग हा हा प्रशमन उपाय हा, ते हा, पण प्रशमनच करतं मन ना. प्रशमन उपाय. हा. हा, मनाचं प्रशमन. ठीक आहे, कुठपर्यंत आलो आपण? स्निग्ध आणि मृदू आणि कठीण चालू आहे आता. हा, मृदू आणि कठीण. मऊ काय असेल? मृदू कफ कफ. असेल. आणि कठीण काय असेल? वात. नाही, बरोबर कफच आहे, असेल. कफ कठीण असेल. बरोबर आहे ना, कारण तो संघात आहे, तो स्निग्ध आहे, तो पृथ्वी महाभूताचा आधिक्य आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर अशा पद्धतीत मृदू म्हणजे मऊपणा, कठीणपणा. आता कठीणपणा, आता जर तुम्ही बघितलं तर एकेकाळी माती होती. म्हणजे 1,00,000 वर्षापूर्वी, 2,00,000 वर्षापूर्वी एक डोंगर होता ज्याच्यावर माती होती. ती आज काय असेल? खडक असेल. बर, उघडी पडली. कोणी बदल केला? वाऱ्याने. परफेक्ट. म्हणजे वाऱ्याचा गुण काय आहे? वहन करणे. कठीण. कठीण व कठीण निर्माण करतो गोष्ट वारा किंवा वात. आणि वातामध्ये सुद्धा कठीणता आहे, कठोरता आहे. विशद आणि पिच्छिल यातला काय कोणात असेल? विषद मध्ये विषेद पित्त. कफ असेल. पित्त चिकटणारा. विशद म्हणजे काय? कफ. विरेचन चिकट म्हणजे ना, चिकटणारा ना. नाही, नाही, उलट. विरेचन. उलट. विशद म्हणजे खंगाळून धुवून काढणारा हा. आणि पिच्छिल म्हणजे जो चिकटून बसणारा. ओके, चिकटून बसणारा कोण आहे? कफ आहे. कफ. हा, आणि त्याला धुवून काढण्याची शक्ती कोणामध्ये आहे? पित्तामध्ये आहे. ओके, विशद. श्लक्ष्ण आणि खरं. श्लक्ष्ण हा गुण कोणाचा आहे? कफाचा आहे. आणि खरं हा गुण कोणाचा आहे? वाताचा आहे. सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म कोण आहे? कफ. दिसतही नाही असं कोण आहे? वात आहे. वात. वारा. एवढा आहे की दिसतही नाही. बरोबर आहे, वात. आणि स्थूल कोण आहे? जो दिसतो, कफ. पुढे सांद्र आणि द्रव.
सांद्र हा दोन्ही पण आहे ना कफ. हा सांद्र कफ आहे आणि द्रव पित्त आहे. ओके, आता हे झाले पंचमहाभूतांचे गुरुवादी गुण. त्या गुरुवादी गुणांचं आपण विश्लेषण कफ आणि पित्त आणि वात यांच्यामध्ये केलं. ओके, अजून काही विशिष्ट गुण त्यांनी दोषांसाठी सांगितले, ते पण लिहून घ्या. एक म्हणजे पित्ताला विस्त्र गुण आहे. विस्त्र, वीवर टिंब आणि स्त्र म्हणजे कुजलेल्या माशांचा वास. म्हणजे फर्मेंटेशन म्हणायचं का याच्यात का नाही? हा, पचनाची क्रिया झाल्यानंतर म्हणा किंवा जे काही आपल्याला पोटात घातल्यानंतर जर एखाद्याला वाईट उलटी झाली तर त्याला जो वास येतो तो वास म्हणजे विस्त्र. पोटात ढवळून ढवळून जेव्हा उलटी होते तेव्हा जो वास पसरतो दॅट इज कॉल्ड विस्त्र. नका नका, फार बरोबर नका करू, नको. कुडके सर उलटेच झाले उलटी म्हटल्यावर. चार्जिंग लावत होतो, त्यात काय झालं काही कळेना मला. अशा प्रकारचा बरोबर. गंधाचा म्हणजे वास येतो एसटी महामंडळाच्या प्रवासात खूप वेळा. खरंय. हा, तर एकंदरीत आपल्याला समजून घेण्यासाठी गुणांच्या बरोबर आपल्याला आपल्या शरीरातले दोष कसे असतात हे समजून घेण्यासाठी आपण हे सांगितलं. ह्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला श्लोक पाठ करत बसायला नको. व्यवस्थित वर्णन तुम्ही करू शकता. बरोबर आहे. एखाद दुसरा कुठेतरी चुकेल, काय एका मार्कानं तुम्ही काय युनिव्हर्सिटीत पहिले येणाऱ्यासाठी तुम्ही परीक्षा देताय असं नाहीये. तर त्याच्यामुळे गुरुवादी हे जे गुण आहेत ह्या गुणांच्या आधारे तुम्ही व्यवस्थित कुठल्याही गोष्टीचं वर्णन करू शकता. महत्वाची गोष्ट आलं लक्षात. या आधारेच तुम्ही श्लोक न पाठ करता सुद्धा गुण आपल्याला सांगता येऊ शकतात. कफाचं वर्णन करता येऊ शकतं. प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी तुमच्या सरळ समोर गोष्टी जेव्हा मी गुणांचं वर्णन केलं तेव्हा त्या अनुषंगाने काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला गुण आठवत जाणार. कफ म्हणजे काय, पित्त म्हणजे काय आणि वात म्हणजे काय. आता एकदा आपण असंच त्याचं परत एकदा रिव्हिजन म्हणून असंच घेऊ की एखाद्या माणसाला कफ झाला म्हणजे त्याला काय काय होतं बघा. समजा एखाद्याला सर्दी होती तर तो काय होतो, त्याला हलूच वाटत नाही. पूर्ण अंग माझं जडत्व येते. जड झालेलं आहे, डोकं जड झालेलं आहे. सांगतात की नाही गोष्टी या सगळ्या सुरुवातीला, बरोबर आहे. त्यानंतर काय होतं, नाक त्याला व्हायला लागतं. नाक व्हायला लागतं. म्हणजे त्याचं कफाचं प्रमाण इतकं वाढतं की ते उद्रेक होतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की दूध उकळायला ठेवलं, सुरुवातीला त्याला बॉईल येतो आणि नंतर ते इतकं वर येतं की ते ओसंडून व्हायला लागतं. तशा पद्धतीत शरीरामध्ये कफाचं प्रमाण इतकं वाढतं की ते ओसंडून व्हायला लागतं. दॅट इज कॉल्ड सर्दी. नाकातून वाहते किंवा कफ पडतोय भरपूर प्रमाणात. हे सगळं त्याला म्हणतात पासी क्या बोलते उसको, संचय प्रकोप, प्रकोप म्हणतात त्याला. आणि प्रसर म्हणजे ते व्हायला लागतं पुढे. हे सगळं आयुर्वेदाच्या टर्मिनॉलॉजी आहेत. तर जसं निसर्गात गोष्टी घडतात तशाच शरीरात घडत असतात. संकल्पना अशीच आहे. मग ती कशी होत असते, समजा दुधाचे आपण एक्झाम्पल घेतलं तर दूध आपण उकळायला ठेवलं, उकळल्यानंतर काय होतं, पूर्ण वर येतं आणि त्यानंतर ते बाहेर पडतं. तसंच शरीरामध्ये सुरुवातीला संचय होतो दोषांचा. ठराविक जर वेळेत त्यांना शांत नाही ठेवलं तर काय होतात, वरपर्यंत येतात भांड्याच्या. आणि नाही तो तेव्हा सुद्धा आपण थांबवलं नाही तर काय होतात, बाहेर ओसंडायला लागतात. आलं लक्षात. आणि मग आता हे काय झालं, भांड हे त्याचं स्वतःचं स्थान झालं.
भांड्याच्या वरपर्यंत येणं ठीक आहे, भांड्यातून बाहेर पडल्यानंतर मात्र रोग निर्माण करणं. बरोबर आहे. जेव्हा आपण कधी म्हणतो सर्दी झाली म्हणजे तो भांड्याच्या बाहेर पडलाय. आलं लक्षात? कानठळ्या पण बसतात ना सर, ऐकू येत नाही. ऐकू येत नाही म्हणजे बधिरता येते. थोडक्यात सांगायचं तर जडत्वाचे सगळे गुणधर्म आपल्याला कफाच्या रोगामध्ये बघायला मिळतात. बरोबर आहे. आणि तेच जेव्हा आपण त्याची ट्रीटमेंट केली मग काय होतं, हळूहळू ते दूध खाली बसायला लागतं. म्हणजे तुम्ही पाण्याचं शिंतोडे मारलेत किंवा खालून आग कमी केली, काहीतरी केलं जेणेकरून त्याला बरं वाटण्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट केली. मग काय होतं तर तो त्याचं शमन होतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीत गुणांच्या आधारे आपण आयुर्वेद आणि आपल्या शरीरात होणारे बदल हे समजून घ्यायचे आहेत. ओके. आता कफाचं स्वतःचं स्थान कुठचं हे समजून घ्या. लिहा कफाच्या खाली स्थान. आमाशय, ज्याला जठर म्हणता येईल, पायलोरस पर्यंत जेजुनम पर्यंतचा भाग, आपला डिओडिनम पर्यंतचा भाग, हा सगळा कफाशी रिलेटेड आहे. जर शरीराचे 3 भाग केले तर सिंपल वे मध्ये सांगता येतं, छाती डोक्यापर्यंत कफाचा भाग, पोटाचा भाग पित्ताचा आणि कंबर आणि पाय हा भाग वाताचा. सगळ्या शरीराचं जर वर्णन करायचं झालं तर काय काय लिहिणार? छाती आणि डोकं कफ, पोट पित्त आणि कंबर आणि पाय वात. ओके. आता एक्झॅक्ट त्यांची उत्पत्ती कुठे होते ते बघायचं आहे. उत्पत्ती स्थान असं लिहा. उत्पत्ती स्थान कफाचं आमाशय, ज्याला आपण जठर असं म्हणतो, स्टमक असं म्हणतो, डिओडिनम पर्यंतचा भाग, याच्यामध्ये कफाची उत्पत्ती होते. त्याच्यानंतर पित्ताची उत्पत्ती ही ग्रहणीमध्ये होते, ज्याच्यामध्ये डिओडिनमचा खालचा पार्ट आणि जेजुनम स्मॉल इंटेस्टाईन इथपर्यंत, म्हणजे छोटा आतड आणि ग्रहणी हा भाग पित्ताचा आहे, उत्पत्ती स्थान. आणि वाताचं उत्पत्ती स्थान हे पक्वाशय किंवा लार्ज इंटेस्टाईन. आता मी तुम्हाला हे सांगितलं, प्रत्येकाची स्थानं सांगितली. हे जोपर्यंत आपापल्या स्थानात आहेत तोपर्यंत फार त्रास देत नाही. त्या स्थानाच्या वर आले की मात्र त्रास द्यायला चालू होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला पित्त झालं, पित्त झाल्यावर तो काय सांगतो, मला मळमळतंय, इथे दुखतंय, वर वर आल्यासारखं होत. बरोबर. त्याच्यानंतर माझ्या तोंडात लाळ आल्यासारखी वाटते. बरोबर आहे. एवढी सगळी लक्षणं तो सांगायला लागतो. मग ह्याच्यामध्ये शरीरात काय होत असतं एक्झॅक्टली, तर जे काय ऍसिड वाढलं असेल, पित्त आपण ज्याला म्हणू, ते वरच्या मार्गाने यायला सुरुवात होते. म्हणजेच ते इसोफेगस मध्ये एंट्री करायला सुरुवात होते. मग तिथे पार्ट कोणाचा आहे, जागा कोणाची आहे, ती कुठल्या दोषाची आहे? कफाची. कफाची. हा, त्याला सवय कशाची आहे? थंडपणाची आहे, गुरुगुणाची आहे, म्हणजे शीतगुणाची आहे, मंदपणाची आहे, स्थिरपणाची आहे. अशा ती जागेला सवय आहे. जागा ती तशी बनलेली आहे, कफापासून बनलेली आहे. आणि तिथे कोण गेलं? उष्ण, तीक्ष्ण, बरोबर आहे, मिश्र, हे गुण असणारं पित्त तिथे गेलं म्हटल्यानंतर त्याला त्रास होणार की नाही? होणार. आणि तो त्रास जो होतो दॅट इज कॉल्ड मळमळ. कसं तरीच होतंय. बरोबर आहे. पेशंट सांगताना असाच अस्वस्थता येते. हा, आणि हमखास तुमच्या ओपीडीत येतो, मॅडमना अनुभव असेलच,
पारशी सरांना पण. ओपीडी पर्यंत व्यवस्थित येतो, कसं तरी होतंय, करून येतो, आणि ओपीडीत आल्यावरच त्याला उलटी होते. आणि मग तो विस्त्र वास आम्हाला घ्यावा लागतो. हे सत्य आहे. तर हे रोजचे अनुभव आहेत, त्याच्यामुळे विस्त्र म्हणजे हा गुण आम्ही अजिबात विसरणार नाही. तर मजेचा पार्ट वेगळा, पण जेव्हा पित्त आपल्या स्वस्थानात राहत नाही आणि ते कफाच्या मार्गातून बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागतं, म्हणजेच त्याच्या भांड्यात दूध राहत नाही, ते बाहेर पडून बाहेर कुठेतरी जायला लागतं, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपल्याला रोग होतात. आलं लक्षात? हे झालं, मी फक्त पित्ताचं एक उदाहरण तुम्हाला दिलं. असा कफ सुद्धा दुसरीकडे जाऊ शकतो. उदाहरणार्थ, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण कुठेतरी जाऊन पाणीपुरी खाल्ली, ज्याच्यात कुठलं पाणी घातलंय ते माहिती नाही, अमिबियासिस झाला, तर त्याला प्रवाहिका नावाचा आपल्याकडे रोग सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. बघितलं तर बुळबुळीत शेंबडासारखं संडासला व्हायला लागतं आणि पेशंटला किती वेळा गेला तरी समाधानच होत नाही. आत्ता झालं परत जायला पाहिजे, आत्ता झालं परत जायला पाहिजे, ही संवेदना येते. अमिबियासिस, त्याला प्रवाहिका रोग म्हटलेला आहे. म्हणजेच काय झालं, तर जो कफ आमाशयापर्यंतच असला पाहिजे तो अधोगामी झाला, तो खालून पडायला लागला. ओके, ठीक आहे. आता तिसरं उदाहरण वाताचं. वात जोपर्यंत आतड्याच्या मोठ्या आतड्यामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे. ज्यांना वात भरपूर झालेला आहे तो त्याचे आपलं स्थान सोडण्यासाठी सर्वात प्रवीण असलेला कोण जर दोष असेल तर कोण आहे? वात आहे. कारण त्याचं कामच इकडून तिकडे जाणं आहे. बरोबर आहे? मग तो अख्ख्या शरीरामध्ये उधम माजवू शकतो, पूर्ण शरीरामध्ये. ओके. आणि जर तुम्ही आतापर्यंतच्या निष्णातपणे बघितलं असेल तर कफ आणि पित्त यांच्यामध्ये असा कुठला, फक्त पित्तामध्ये सर गुण जर सोडला तर बाकी कुठलाच गुण असा नाहीये की जो इकडून तिकडे जाईल. आणि सरगुणाचा जर विचार केला तर सरगुण हा फक्त काय करू शकतो, तर वरून खाली आणू शकतो, खालून वर नेऊ शकत नाही. बरोबर आहे? पण वात मात्र नाही. वात कुठूनही कोणालाही कुठेही नेऊ शकतो. ओके. म्हणून वात हा कर्ता आहे. काय आहे? कर्ता आहे. चलगुण जिथे म्हणून दिसला, उदाहरणार्थ तुम्हाला पित्त झालं, बघा कन्सेप्ट, पित्त झालं, पित्त बाहेर पडण्यासाठी इकडनं प्रयत्न करतोय, म्हणजे त्यानं स्वतःचं स्थान सोडलं की नाही? सोडलं. सोडणं म्हणजे चलगुण. म्हणजेच कोण त्याच्या बिहाइंड द सीन कोण आहे? वात आहे. आलं का लक्षात? म्हणजे वात हा कर्ता आहे, हे लक्षात घ्यायचं. सर्व रोगांचं मूळ स्थान हे वात आहे. बॉस. रजोगुणाचा जो कारक आहे तोच वात आहे. आलं का लक्षात? तुम्हाला माझ्या मते एवढ्या व्यवस्थित समजावलेलं आहे की आता हे तुम्हाला लक्षात राहील. आजन्म लक्षात ठेवण्याच्याच गोष्टी आहेत या, आणि नीट समजून आल्या की एकदा समजल्या की परत कधीच विसरत नाही माणूस. म्हणजे परफेक्टच होत. काही प्रॉब्लेम येणार नाही आता ह्याच्या पुढे. पित्त तर खवळत असेल. वाताशिवाय कुठली क्रिया होऊ शकत नाही. शरीरामधली कुठलीच क्रिया वाताशिवाय होऊ शकत नाही, कारण चलगुण हा आवश्यक आहे. जिथे पाहिजे तिथे चलगुण आहे म्हटल्यानंतर वात हा आलाच. आणि पित्त पंगू कफ पंगू पंगवो मलधातवः वायुनाम यत्र नीयन्ते तत्र वर्षन्ति मेघवत, असा एक श्लोक आहे. समजला अर्थ? लगेच समजू शकतो बघा. पित्त पंगू कफ पंगू पंगवो मलधातवः वायुनाम यत्र नीयन्ते तत्र वर्षन्ति मेघवत. कफ पंगू आहे, पित्त पंगू आहे, मल आणि धातू सुद्धा पंगू आहेत.
त्यांना इकडून तिकडे न्यायला वातच लागतो आणि ते जिथे कुठे नेतील तिथे जाऊन त्यांची बरसात झाल्यासारखी होते थोडक्यात. म्हणजे तिथे जाऊन ते काय ते आपले लक्षणं निर्माण करू शकतात, पण इकडून तिकडे नेणारा हा वातच आहे शरीरामध्ये. त्यामुळे चलगुण हा जो आहे तो फक्त वाताला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा, तर आपण उदाहरण घेतलं, वातापर्यंत आलो, बरोबर, वाताचं. आता ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करताना चिकित्सेच्या दृष्टीने विचार करून बघा की जर आपल्याला कफ जास्ती झालाय तर त्याला बाहेर काढून टाकायचा असेल तर जवळचा मार्ग कुठचा? कफाचा, तोंडातून, नाकातून. नाक. नाक आणि तोंड, बरोबर आहे. म्हणून कफाच्या पंचकर्मामध्ये वमन चिकित्सा सांगितलेली आहे. कफाचा पार्टच मी तुम्हाला काय सांगितला? हा सांगितला, बरोबर आहे, डोक्यापासून ते पोटापर्यंत. आमाशय ज्याच्यामध्ये उत्पत्ती सांगितली ते सुद्धा वरतीच आहे, बरोबर आहे. आणि त्याचा जवळचा मार्ग जो आहे तो तोंड आहे, बरोबर आहे. यामुळे ज्यांना कफाचे रोग आहेत अशा पेशंटमध्ये वाढलेला कफ शरीराबाहेर काढण्याची गरज आहे. अशा वेळी पेशंटला आपण काय देत असतो? वमन चिकित्सा देत असतो पंचकर्मातलं. पंचकर्म माहिती आहेत सगळ्यांना? वमन, विरेचन, बस्ती, विरेचन. नस्य आणि रक्तमोक्षण, हे 5 कर्म आहेत. चला पुढचा आपण पुढचा दोष घेऊया. कुठला दोष आहे? पित्त. इथे अरे 8 वाजून 7 मिनिटं झाली. आपण हे 3 घेऊया आणि थांबूया. पित्त. पित्ताचा सरगुण आपण बघितला, पण सरगुणाचा एक दोष पण बघितला. काय आहे? वरून खालीच नेणार सरगुण, बरोबर आहे. मग पित्ताला लवकरात लवकर बाहेर काढायचं असेल तर कुठला मार्ग आहे? शंख प्रक्षालन. खालून सर, लार्ज खालून, इंटेस्टाईन. म्हणजेच गुदाद्वारे, बरोबर आहे ना. म्हणजेच दुसरं जे पंचकर्म आहे ते आहे विरेचन, किंवा औषध देऊन संडास वाटे पित्त बाहेर काढणे. आता तिसरा दोष कुठे असतो? वात कुठे असतो? कंबर आणि पाय. लार्ज हा, इंटेस्टाईन. कंबर आणि पाय. आणि पोटात कुठे? मोठ्या आतड्यात. मोठ्या मोठ्या, हातात. हा, आणि मोठ्या आतड्याचं शेवटचं टोक काय आहे? गुदद्वार आहे. सायनस. त्यामुळे वाताची जर चिकित्सा करायची झाली तर बस्ती हे त्याचं पंचकर्मातलं एक कर्म आहे. तर पित्तासाठी कुठलं पंचकर्म सांगितलं? विरेचन. विरेचन. अधोमार्गाने पित्ताला निर्हरण करणे म्हणजे विरेचन. आणि वातासाठी काय सांगितली? बस्ती. 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 आता बघा, पित्त पंगू, कफ पंगू, म्हणजे ते रोग स्वतःहून उत्पन्न नाही करत. त्यांच्या पाठी असणारा कोण आहे? वात आहे. त्यामुळे कुठल्याही रोगामध्ये वाताची चिकित्सा करणं हे अवश्यंभावी आहे. आणि म्हणून बाकी सगळ्या चिकित्सा एका बाजूला आणि बस्ती ही चिकित्सा एका बाजूला. बस्ती ही चिकित्सार्ध असं म्हटलेलं आहे. अर्धी चिकित्सा ही बस्तीनच होते. त्यामुळे बस्तीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आज जग सुद्धा मानू लागलंय. आपण पुढच्या लेक्चरला बघू, सगळं सांगेन तुम्हाला. परंतु बस्ती ही अर्धी चिकित्सा म्हणून आयुर्वेदात मानली गेलेली आहे, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. कारण वात कमी केल्याशिवाय बाकीचे दोष कमी होऊच शकत नाहीत. वाताचा चलगुण कमी केल्याशिवाय बाकीच्या दोषांना आपण थांबवू शकत नाही. त्यामुळे बस्ती ही चिकित्सा अर्धी चिकित्सा असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. आजचा काय जो पार्ट झाला असेल, कोणाला बोरिंग वाटला असेल, कोणाला चांगला नाही वाटला खूप असेल. छान झालं सर. छान झालं. आजच्या सारखं नंबर 1 झालं. नंबर 1. सगळ्यात Interesting छान झालं. झालं आज. थँक्यू. नवीन माहिती मिळाली. उद्या सुद्धा असंच इंटरेस्टिंग ऐकण्यासाठी
उपस्थित राहा. उद्या वार शनिवार आहे, त्याच्यामुळे बहुतेक नाही ना, उद्या नाही ना लेक्चर. उद्या उद्या रक्षाबंधन. आहे सर, रविवारी बंद आहे. अच्छा, असेल तर मग उद्या उपस्थित राहा, नाही तर पुढच्या आठवड्यात. हो, ठीक उद्या आहे, नाही नाही, उद्या रक्षाबंधन आहे. आहे. उद्या आहे, चालेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस, रविवारी बंद आहे. उद्या रक्षाबंधन आहे. उलट मग शुभेच्छा तो देण्यासाठी सगळ्यांनी या एकमेकांना. उद्या थांबायचं का सर? काय करायचं चालेल. उद्या? नाही नाही घ्यायचे सर. असे हा हा. बरं. रक्षाबंधन का दिवसभर काय राख्याच बांधायचेत का? लिमिट लागते. उलट सुट्टी आहे त्याच दिवशी. आणि 1 तास 2 तास काय होत, दिवसभर 24 तास काही राखी बांधायचे का राखी बघत बसायचे? काही नाही. काही पण उगा निमित्त. मग असं म्हणल्यास पुन्हा श्रावण आहे अख्खा. श्रावण महिन्यात सगळे एवढे सण जर झाल्यावर कसं होईल? क्लासच होणार नाही. आमच्या मला पण बहिणी महिला मंडळी तुम्ही, त्याच्यामुळे या अगदी शुभेच्छा द्यायला आम्हाला. प्राचार्य एकदम पक्के आहेत आमचे. हो, सगळ्यांनीच उपस्थित राहा उद्या. होईल क्लास. येस सर. पोस्ट करा सर. लिव करू हो, नका हो, तुम्ही. सर. त्यासाठी हो, ओरडतोय मी. बरोबर. परत पुन्हा जॉईन करायला अवघड जाते. गेले सर. कसं गेले? कुणाला केले पोस्ट? केलं सर. पोस्ट केलंय सर तुम्हाला.